हॅलो स्टुडंट्स, आपण या लेक्चरमध्ये डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. पण ते स्ट्रक्चर स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी डाटाबेसबद्दल किंवा डाटाबेस मध्ये आपण जे काय डाटा इन्सर्ट करतो त्याबद्दल माहिती पाहिजे. म्हणून आपण एक छोटंसं त्याबद्दल इंट्रोडक्शन पाहणार आहे. त्यामध्ये आहे टाईप्स ऑफ SQL कमांड्स. म्हणजे जो काही SQL म्हणजे काय स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता ज्यावेळेस आपण डाटाबेस वापरणार आहोत त्या डाटाबेसमध्ये आपण व्हॅल्यू इन्सर्ट करणार आहोत, अपडेट करणार आहोत किंवा जे काय त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत, याला काहीतरी स्ट्रक्चर असतं किंवा त्यासाठी आपल्याला जे काही आपण त्याला जे हँडल करतो ते हँडल आपण करतो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज म्हणजेच SQLनी. आणि ते SQLच्या काही कमांड्स असतात. आता ते SQLच्या कमांड्स त्यामध्ये वेगवेगळे त्याचे टाईप्स आहेत. आता आपल्याला ते टाईप्स बघायचे आहेत आधी, आणि नंतर आपण मग ह्या कमांड्सवरतीच ते स्ट्रक्चर डिपेंड आहे. बरं, म्हणून आपण काय करतो, आधी कमांड्स बघतो ना की कमांड्स काय आहेत आणि मग आपल्याला ते स्ट्रक्चर व्यवस्थित समजेल. म्हणून आपण कमांड्स बघू आधी. तर बघा, यामध्ये जे SQLच्या कमांड्स आहेत त्या SQLच्या कमांडचे मेनली 4 टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे DDL. की तुम्हाला आता हे शॉर्ट फॉर्म याचे लक्षात ठेवायचे आहेत. DDL, DQL, DML आणि DCL आणि त्याचा फुल फॉर्म म्हणजे आता DDL म्हणजे काय, डाटा डेफिनेशन लँग्वेज. ओके, फर्स्ट आहे DDL, डाटा डेफिनेशन लँग्वेज. बघा आता त्यामध्ये कोणत्या कोणत्या कमांड्स आहेत SQLच्या, क्रिएट, अल्टर, ड्रॉप, रिनेम, ट्रंकेट आणि कमिट. बघा आता ह्या कमांडचं मी डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार नाही, ते आपल्याला नंतर स्टडी करायचं आहे. पण एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो. मग आता डाटा डेफिनेशन लँग्वेज. डाटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजे DDL. यामध्ये काय काय केलं जातं, डाटा डिफाईन म्हणजेच थोडक्यात काय त्याचं स्ट्रक्चर डिफाईन केलं जातं. मग तो क्रिएट डाटाबेस असेल, टेबल असेल, अल्टर म्हणजे त्याचं नाव वगैरे चेंज करायचं असेल, ड्रॉप म्हणजे तो आपल्याला डिलीट करायचं असेल, रिनेम असेल, रिनेम म्हणजे त्याला जर नवीन आपल्याला काहीतरी नाव द्यायचं असेल, ट्रंकेट, कमिट ह्या पद्धतीने. ओके, म्हणजे डाटाचं जो काय आपल्याला स्ट्रक्चर आपण स्केमामध्ये बघितलं होतं. स्केमा म्हणजे काय की डाटाबेसचं स्ट्रक्चर किंवा डाटाबेसचं डिझाईन. म्हणजे काय डाटाबेसचं डिझाईन तयार जर करायचं असेल आपल्याला तर आपण त्यासाठी कोणत्या कमांड्स वापरतो, DDL कमांड्स किंवा डाटा डेफिनेशन लँग्वेज कमांड्स. ओके, त्यानंतर आहे डाटा क्वेरी लँग्वेज DQL. बघा, जर आपण एखादा डाटाबेस क्रिएट केला, त्यामध्ये एखादा टेबल क्रिएट केला, त्या टेबलमध्ये काहीतरी आपण रेकॉर्ड इन्सर्ट केले आणि त्यामधले आपल्याला जर रेकॉर्ड काही पाहिजे असेल, आपल्याला काही रेकॉर्ड डिस्प्ले करायचे असेल तर त्यासाठी वापरतात सिलेक्ट कमांड. ओके, ती आहे डाटा DQL लँग्वेज. दॅट इज द डाटा क्वेरी लँग्वेज किंवा DQL म्हणतात त्याला. म्हणजे सिलेक्ट कमांडने आपण तो डाटा डिस्प्ले करू शकतो किंवा सिलेक्ट करून तो डिस्प्ले करू शकतो, सिलेक्ट कमांड. त्यानंतर आहे डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. बघा, मॅनिप्युलेट म्हणजे करणं म्हणजेच काय किंवा DML म्हणजेच काय, तर ऑलरेडी एक्झिस्टिंग डाटा आहे त्यामध्ये आपल्याला काही चेंज करायचं आहे, काहीतरी त्यामध्ये नवीन इन्सर्ट करायचं आहे, तर त्यासाठी आपण त्याला म्हणतो मॅनिप्युलेशन किंवा चेंज करणं. मग ते DML लँग्वेजमध्ये कोणत्या कोणत्या कमांड्स आहेत, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मर्ज, कॉल, एक्सप्लेन, प्लेन आणि लॉक टेबल. आता इन्सर्ट करायचं असेल, आपल्याला नवीन अपडेट करायचं असेल, तो टेबल डिलीट किंवा तो डाटाबेस डिलीट करायचा असेल, 2 टेबल मर्ज करायचे असतील, या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट आहे डाटा कंट्रोल लँग्वेज. ओके, डाटा कंट्रोल म्हणजे काय, कंट्रोलवरतीच ह्या शब्दामध्येच मिनिंग आहे, त्यालाच म्हणतात DCL. कंट्रोल म्हणजे काय की जर आपल्याला तो ॲक्सेस त्याला जर रिस्ट्रिक्ट करायचा आहे काही युजरपासून, मग आपल्याला जर ॲक्सेस द्यायचा असेल तर काय करणार, आपण ग्रँट कमांड वापरणार आणि तो ॲक्सेस जर आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे तर रिवोक वापरणार. म्हणजे जर सपोज एखाद्याला आपल्याला द्यायचं आहे रीड, राईट, एक्झिक्यूट ॲक्सेस एखाद्या युजरला, पर्टिक्युलर युजरला, मग आपण काय करणार, ग्रँट, रीड, राईट, एक्झिक्यूट. आणि जर त्याच्यातला आपल्याला फक्त त्याला रीड करायचं ठेवायचं तर राईट आणि एक्झिक्यूट ॲक्सेस आपण काय करणार, रिवोक करणार म्हणजेच काढून घेणार. अशा पद्धतीने आहे डाटा कंट्रोल लँग्वेज. आता यामध्ये हे लक्षात ठेवायचे तुम्हाला कोणत्या कोणत्या आहेत, DDL, DQL, DML आणि DCL ह्या 4 लँग्वेजेस आहेत आणि त्या 4 लँग्वेज ह्या पद्धतीने त्यामध्ये कमांड्स आहेत. आता आपण बघू आपलं डाटाबेसचं स्ट्रक्चर. आता डाटाबेसचं स्ट्रक्चर म्हणजे काय, तर बघा, युजर काय करतो, डाटाबेसमध्ये काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट करतो किंवा काहीतरी डाटा स्टोअर करतो. मग तो डाटा कशा पद्धतीने डाटाबेसमध्ये स्टोअर होतो किंवा कशा पद्धतीने त्याला तो पुन्हा मॅनिप्युलेट करतो, यूज करतो, ते आपल्याला ह्या डाटाबेसच्या स्ट्रक्चरमध्ये बघायचं आहे. बघा, हे आहे डाटाबेसचं स्ट्रक्चर. यामध्ये फर्स्ट पार्ट आहे, त्यामध्ये काय काय दिलं आहे, ॲप्लिकेशन, एंड युजर आणि DDL. ठीक आहे, हा आहे फर्स्ट पार्ट. त्यानंतर आहे DBMS पार्ट. DBMS म्हणजेच काय, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि हा जो काय खाली दिसतोय हा आहे आपला ॲक्च्युअल डाटाबेस. म्हणजेच यामध्ये आपल्या ॲक्च्युअल व्हॅल्यूज काय होतात, स्टोअर होतात.
आणि ही जी काय आहे ही आहे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे आपण काय बघितलं, ऑलरेडी बघितलेलं आहे. काय डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे आपल्याला युजरला आणि डाटाबेसला कनेक्ट करण्याचं, त्यामध्ये मीडिएटरचं काम कोण करत असो तर डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. मग हे सर्व जे काही कंपोनंट्स आहेत ते आहेत डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. मग त्यामध्ये काय काय आहे, DML कंपायलर, क्वेरी ऑप्टिमायझर, स्टोअर डाटा मॅनेजर आणि DDL कंपायलर. आता आपण आधी काय काय बघितलं, DML पण बघितलेलं आहे आणि DDL पण बघितलेलं आहे. DML म्हणजे काय, डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, आणि DDL म्हणजे काय, डाटा डेफिनेशन लँग्वेज. ओके, तर आता बघा हा जो आपण वन बाय वन एक पार्ट बघू. ॲप्लिकेशन म्हणजे काय, की जे काय आपण सॉफ्टवेअर वगैरे यूज करतो त्याला म्हणतात ॲप्लिकेशन. एंड युजर म्हणजेच जे काय आपल्यासारखा कोणी युजर असेल तर डाटाबेसला यूज करणारा तो असेल एंड युजर. DDL मीन्स डाटा डेफिनेशन लँग्वेजच्या ज्या काही कमांड्स असतील किंवा ते असतील त्याला म्हणतात DDL, डाटा डेफिनेशन लँग्वेज. त्यानंतर DBMS, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काय काय कंपोनंट्स आहेत, DML कंपायलर, ओके, म्हणजेच डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेजचं त्याचा कंपायलर. त्यानंतर क्वेरी ऑप्टिमायझर म्हणजे काय, की ती क्वेरी जी आहे तिला ॲनालिसिस करेल, ठीक आहे, क्वेरी ऑप्टिमायझर. त्यानंतर आहे DML कंपायलर, ह्याच्या काय DDL कंपायलर, हे जे काही DDLच्या ज्या काही कमांड्स आहेत त्या कमांड्सला हा कंपाईल करेल. स्टोअर डाटा मॅनेजर हा काय करतो, की हे जे काही कमांड्स येतात यांना व्यवस्थित प्रोसेस करून त्या डाटाबेसमध्ये स्टोअर करतो. त्यानंतर आहे डाटा फाईल्स, ह्या ॲक्च्युअल आपला डाटाबेस असतो. कंपाईल DML म्हणजे काय, ह्याच्या ज्या काही कमांड्स आल्या आहेत या कमांड्स इथं असतात. आणि डाटा डिक्शनरी याच्यात असतो मेटाडाटा, ही झाली याची शॉर्टकट इन्फॉर्मेशन. आता इथून ॲप्लिकेशनमधून पण डाटा कंपायलरला जातो, त्यानंतर स्टोअर डाटा मॅनेजर, आणि तो नंतर येतो डाटाबेसमध्ये. इकडून एंड युजर पण पाठवू शकतो किंवा ह्याच्या काय DDL कमांड्स आहेत ह्या पण येतात. आता वन बाय वन आपण याचं डिस्क्रिप्शन बघू. बघा, फर्स्ट जो आहे आपला कंपोनंट आपण युजर बघितला. आता पहिले यामध्ये बघा जे काय होते हे युजर्स आहेत, ॲप्लिकेशन, एंड युजर आणि DDL, हे याला आपण युजर म्हणतो. ॲप्लिकेशन म्हणजे सॉफ्टवेअर असतील कोणते तरी, एंड युजर म्हणजे जनरल एक युजर असेल, आणि DDL म्हणजेच डाटा डेफिनेशन लँग्वेज तो असेल. बरोबर, आपण आताच ज्या काय लँग्वेज बघितलं DDL, डाटा डेफिनेशन लँग्वेज, म्हणजे ह्या ज्या काय कमांड्स असतील त्या असतील तिथं, ठीक आहे. त्यानंतर हे झाले युजर्स. मग आता हे पार्ट बघायचं आपल्या इथून DML कंपायलर ही सर्व. तर बघा, पहिला आहे DDL कंपायलर, ओके. मग आता हा DDL कंपायलर, ठीक आहे. DDL कंपायलर काय करतो, इट कन्वर्ट्स द DDL कमांड्स इनटू सेट ऑफ टेबल containing metadata stored in data dictionary. मग आपण स्ट्रक्चरमध्ये पहिला युजर होता कोणता, ॲप्लिकेशन, एंड युजर आणि DDL. त्यामधला जो DDL युजर आहे म्हणजेच डाटा डेफिनेशन लँग्वेजचा जो काही युजर आहे, म्हणजे जो काय डाटाबेस क्रिएट करतो. आपण बघितलं डाटा डेफिनेशन म्हणजेच काय, डाटाचं डिझाईन करणं. मग तो काय युजर आहे तो काय करेल, त्याच्याकडून ज्या येणाऱ्या कमांड्स आहेत त्या कमांड्स पण बघितल्या आपल्या. त्या कमांड्समधला जो काय मेटाडाटा आहे. आता मेटाडाटा म्हणजे काय बघा, मेटाडाटा म्हणजे थोडक्यात आता ह्या डाटा डेफिनेशनमध्ये काय आहे, की डाटाबेसचं स्ट्रक्चर आहे. मग त्या स्ट्रक्चरमध्ये मेटाडाटा म्हणजे काय, त्या डाटाबेसचं नाव असेल, टेबलचं नाव असेल, त्यानंतर त्याच्यातले डाटा आयटम्स असतील, त्याचे ॲट्रिब्यूट्स असतील, त्यानंतर त्याच्याबद्दलची जी काय माहिती असेल, नंबर ऑफ रोज किती आहे त्याच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे, त्यावरती कन्स्टंट काय आहेत, त्याचा ॲक्सेस पाथ, त्याचे रेकॉर्ड साईज, त्याचं स्टोरेज स्ट्रक्चर, ॲक्सेस ॲथोरायझेशन, त्याचा युजर स्टॅटिस्टिक्स, या सर्व गोष्टी म्हणजेच मेटाडाटा म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, आपण बघितली त्याची डेफिनेशन मेटाडाटाची, डेटा अबाउट डेटा. त्या डाटाबद्दल जी काय सर्व माहिती आहे ती त्याला म्हणतात मेटाडाटा. आणि ती कुठं स्टोअर होते नंतर डाटा डिक्शनरी म्हणजे थोडक्यात काय, DDL कंपायलर जो आहे त्याचं काम काय आहे, की DDL युजर जो आहे त्याच्याकडून त्या कमांड्स घ्यायच्या, त्या कमांड्समध्ये जो काय त्या डाटा आहे कोणता मेटाडाटा आहे त्याला कुठं स्टोअर करायचं, डाटा डिक्शनरीमध्ये. डाटा डिक्शनरी कुठं आहे, डाटाबेसमध्ये, DBMS खाली जो डाटाबेस ॲक्च्युअल डाटाबेस आहे त्यामध्ये आहे बघा, डाटा डिक्शनरी, त्यामध्ये स्टोअर करायचं काम आहे DDL कंपायलरचं. त्यानंतर आहे DML कंपायलर. DML म्हणजेच काय, डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, ओके. DML कंपायलर हा काय करतो, इट रिसीव्स द DML कमांड्स फ्रॉम ॲप्लिकेशन प्रोग्राम अँड कन्वर्ट्स DML कमांड्स इनटू ऑब्जेक्ट कोड फॉर अंडरस्टँडिंग ऑफ डाटाबेस. बघा, DML कंपायलर काय करतो, जो काय ॲप्लिकेशन आहे
ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजेच जे काय आपण फर्स्ट युजर बघितलं तर ॲप्लिकेशन किंवा ॲप्लिकेशन प्रोग्राम की म्हणजेच एखादं सॉफ्टवेअर असेल त्यातून काय करतो DML कमांड्स त्या DML कमांड्स कन्व्हर्ट करतो किंवा त्याच्याकडून जे काही इनपुट येणार आहे त्याला कन्व्हर्ट्स करतो कशामध्ये ऑब्जेक्ट कोडमध्ये. आणि हा ऑब्जेक्ट कोड कशासाठी क्रिएट केला जातो तर डाटाबेसला जो काय डाटाबेसमध्ये हा जो काय व्हॅल्यू स्टोअर होणार आहे त्याच्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी काय केलं जातो ऑब्जेक्ट कोड. म्हणजेच थोडक्यात काय ज्या काय कमांड्स आहेत आज सपोज डाटा मॅनिप्युलेशनमध्ये आपण कमांड्स बघितल्या होत्या बघा त्यामध्ये आपण कमांड्स डाटा इन्सर्ट असेल अपडेट डिलीट ह्या कमांड्स आहेत डाटा मॅनिप्युलेशनमध्ये. मग आता ज्या वेळेस हा जो कंपायलर आहे DML कमांड ज्याच्याला जर सपोज एक कमांड आली इन्सर्टची इन्सर्ट ह्या एका टेबलमध्ये पर्टिक्युलर टेबलमध्ये काय व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहेत ही झाली ती कमांड. पण ती मशीन लँग्वेजला किंवा मशीनला समजण्यासाठी तो त्याचे काय करेल त्या कमांडची इन्सर्ट कमांडचा ऑब्जेक्ट कोड क्रिएट करेल आणि तो ऑब्जेक्ट कोड काय होईल डाटाबेसला समजेल. डायरेक्टली कमांड समजत नाही म्हणून तो काय करतो त्याला ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्वर्ट करेल कोण DML कंपायलर. म्हणजेच काय तर DML कंपायलरचं काम काय आहे ॲप्लिकेशन प्रोग्रामकडून काही कमांड्स यायच्या DML कमांड्स आणि त्याचा ऑब्जेक्ट कोड क्रिएट करायचा. त्यानंतर त्याच्या खालीच लगेच आहे क्वेरी ऑप्टिमायझर. बघा आता क्वेरी ऑप्टिमायझर इट ऑप्टिमाइज द ऑब्जेक्ट कोड टू एक्झिक्यूट क्वेरी इन बेस्ट वे अँड देन सेंड टू स्टोर्ड डाटा मॅनेजर. बघा क्वेरी ऑप्टिमायझर काय करतो जो काय DML कंपायलरनी ऑब्जेक्ट कोड क्रिएट केला आहे त्या ऑब्जेक्ट कोडला ऑप्टिमाइज करतो. ऑप्टिमाइज करणं म्हणजेच काय तर त्याला व्यवस्थित ॲनालिसिस करतो की ती क्वेरी बरोबर आहे की नाही किंवा ती डाटाबेसला एक्झिक्यूट होऊ शकते की नाही हे तो ॲनालिस करतो ऑप्टिमाइज करतो. कशासाठी ऑप्टिमाइज करतो तो ती क्वेरी काय झाली पाहिजे व्यवस्थित रन झाली पाहिजे. बघा क्वेरी इन बेस्ट वे म्हणजेच ती क्वेरी व्यवस्थित सिंटॅक्समध्ये आहे की नाही पर्टिक्युलर ते बघून त्याला ॲनालिसिस करतो आणि नंतर जर ती असेल अँड देन सेंड टू स्टोअर डाटा मॅनेजर. नंतर कोणाकडे सेंड करतो ती स्टोअर डाटा मॅनेजरकडे. मग आता स्टोअर डाटा मॅनेजरचं काम काय आहे ते बघू आपण. स्टोअर डाटा मॅनेजर इट इज अ प्रोग्राम मॉड्यूल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरिंग रिट्रायविंग अँड अपडेटिंग डाटा इन द डाटाबेस. बघा स्टोअर डाटा मॅनेजर हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममधला. हा काय करतो हा पूर्ण म्हणजे एक जसं आपण म्हणतो क्लासमध्ये एखादा मॉनिटर आहे तो सर्व काय करतो क्लासवरती लक्ष ठेवतो. मग हा जो काय ॲक्च्युअल जो मीडिएटर आहे डाटाबेस आणि युजरमधला तो ॲक्च्युअल आहे स्टोअर डाटा मॅनेजर. हा सर्व गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल आहे. कशासाठी मग त्या डाटाबेसमध्ये डाटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी अपडेट करण्यासाठी किंवा जे काय ऑपरेशन्स त्या डाटाबेसवरती होतात त्या सर्व ऑपरेशनला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर तो आहे स्टोअर डाटा मॅनेजर. हा सर्व वर्किंग करतो त्या डाटावरती. अजून काय काय करतो बघा आपण. इट रिसिव्ह द रिक्वेस्ट फ्रॉम क्वेरी ऑप्टिमायझर. बरोबर काय करतो क्वेरी ऑप्टिमायझरकडून रिक्वेस्ट घेतो आणि टू मशीन अंडरस्टँडेबल फॉर्म म्हणजेच काय ऑब्जेक्ट कोडमध्ये. बरोबर तो काय करतो ऑब्जेक्ट कोडमध्ये घेतोय. इट मेक्स द ॲक्च्युअल रिक्वेस्ट इनसाइड द डाटाबेस आणि ते रिक्वेस्ट कुठं सेंड करतोय तो डाटाबेसमध्ये. ठीक आहे म्हणजेच काय स्टोअर डाटा मॅनेजर काय करतो की जो काय ऑब्जेक्ट कोड क्वेरी ऑप्टिमायझरने तयार केला आहे तो क्वेरी ऑप्टिमायझरकडून तो ॲक्सेप्ट करतो आणि त्याला कुठं सेंड करतो डाटाबेसमध्ये. म्हणजेच ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करतो डाटाबेसमध्ये. कोण करतो स्टोअर डाटा मॅनेजर. ओके मग आता झालं आहे. मग आता डाटाबेसमधले कंपोनंट्स काय काय आहेत ते बघू आपण. त्यामध्ये बघा पहिला कंपोनंट आहे डाटा फाईल्स. डाटा फाईल्स म्हणजे काय इट स्टोअर्स द डाटाबेस इटसेल्फ म्हणजे ॲक्च्युअल ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या कुठं स्टोअर होतात डाटा फाईल्समध्ये. म्हणजे जर आपण एक्झाम्पल घेतलं स्टुडंट डाटाबेस त्यामध्ये केलं आपण क्रिएट टेबल SYCO आणि त्यामध्ये टेबल क्रिएट केला त्यामध्ये आपण केलं आहे रोल नंबर नेम ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर. मग व्हॅल्यू इन्सर्ट केल्या सपोज काहीतरी रोल नंबर 1 काहीतरी स्टुडंटचं नाव त्याचा ॲड्रेस आणि त्याचा मोबाईल नंबर. मग ही जी काय व्हॅल्यू असेल रोल नंबर वगैरे स्टुडंटचा नाव ही सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे काय ती डाटा फाईल आणि ती कुठं स्टोअर असते म्हणजे ती जी काय फाईल आहे ती असे ओरिजिनल डाटा असतो तो डाटा फाईलमध्ये. ओके नंतर नेक्स्ट आहे कंपाइल्ड DML. द DML कंपायलर कन्वर्ट्स हाय लेवल क्वेरीज. बघा DML म्हणजे काय डाटा मॅनिप्युलेशन ह्या ज्या काय कमांड्स आहेत त्या the DML compiler converts the high level queries into lower level file access commands known as compiled DML. म्हणजेच काय
कंपाइल्ड DML म्हणजे काय की हा कंपाइल्ड ज्या काय कमांड्स आहेत कोणत्या DML कमांड्सला त्या कमांड्सला हाय लेवल क्वेरीजला लो लेवल फाईल्समध्ये कन्वर्ट करतो त्याला काय म्हणतो आपण कंपाइल्ड DML बरोबर. लो लेवल फाईल ॲक्सेस कमांड्स कन्वर्जन करतो तो हाय लेवल क्वेरीचं लो लेवल फाईल ॲक्सेस कमांड्समध्ये. नंतर नेक्स्ट आणि लास्ट पार्ट आहे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा तो आहे डाटा डिक्शनरी. बघा आपण सुरुवातीला बघितलं होतं DDL कंपायलर तो काय करतो की डाटा डेफिनेशन लँग्वेजच्या ज्या काही कमांड्स आले आहेत त्या कमांड्सला घेतो आणि त्याचा जो काय मेटाडाटा आहे तो मेटाडाटा कुठं स्टोअर करतो डाटा डिक्शनरीमध्ये. पण डाटा डिक्शनरीचं काम काय इट स्टोअर्स द मेटाडाटा म्हणजे तो काय DDL कंपायलरकडून जो काय डाटा रिसीव्ह झाला आहे तो डाटा स्टोअर करण्याचं काम करून करतो डाटा डिक्शनरी. त्या सर्व फाईल्स कुठं स्टोअर असतात डाटा डिक्शनरीमध्ये त्याला आपण म्हणतो मेटाडाटा. आणि त्या मेटाडाटामध्ये काय काय असतं मग फाईलची इन्फॉर्मेशन असते. मग त्या फाईल आता तुम्ही जर जनरल फाईल बघितली त्या फाईलची भरपूर काही इन्फॉर्मेशन असते. त्या फाईलचं नाव असतं तिचं क्रिएशन डेट असते तिची साईज असते त्यामध्ये किती रोज आहेत कॉलम्स आहेत किती अपडेट केली ही सर्व इन्फॉर्मेशन. त्यानंतर स्टोरेज त्या फाईलची साईज काय आहे किती रिकामी आहे किती भरलेली आहे काय ती सर्व इन्फॉर्मेशन होते. त्या असे ॲट्रिब्यूट्स असतात वेगवेगळे त्याचा ॲक्सेस पाथ म्हणजे ती कुठं स्टोअर आहे काय ती सर्व इन्फॉर्मेशन अशी सर्व प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व तो काय मेटाडाटा डाटा डिक्शनरीमध्ये स्टोअर असतो. अशा प्रकारे काय होतं की जर तुम्ही एखादी युजरला कमांड सेंड केली म्हणजे जर SQL कमांड जर सेंड केली तर सपोज ती तुम्ही ॲप्लिकेशन प्रोग्रामने करा डायरेक्टली एंड युजर करेल किंवा DDL युजर करेल. ती जर सेंड केली ती पहिले ते DML कंपायलरकडं तो ती कंपाईल करतो त्याचा ऑब्जेक्ट कोड क्रिएट करतो तो देतो क्वेरी ऑप्टिमायझरकडं. क्वेरी ऑप्टिमायझरकडे दिल्यानंतर तो काय करतो त्याला ऑप्टिमाइज करतो. जर करेक्ट सिंटॅक्स असेल सर्व बरोबर असेल तर तो पाठवतो स्टोरेज डाटा मॅनेजरकडं. स्टोरेज डाटा मॅनेजर काय करतो त्याला पुढं तो ॲक्च्युअल डाटा त्यामधला डाटा फाईल्समध्ये स्टोअर करतो ठीक आहे. आणि ज्याचे जे काही मेटाडाटा असेल त्या फाईलबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती स्टोअर होते डाटा डिक्शनरीमध्ये. अशा प्रकारे तुमचं डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे. बघा ही एक्झाम्पल इथं आहे ॲप्लिकेशन. इथून तुमचं हे सर्व ॲप्लिकेशन असेल एंड युजर असेल किंवा DDL असेल हा सर्व काय आहे क्वेरी पार्ट. हे सर्व युजर काय करतील क्वेरी सेंड करतील मग ते DDL कंपायलरला क्वेरी जाईल किंवा DML कंपायलरला जाईल. जर आली DML कंपायलरला तर ती क्वेरी ऑप्टिमाइज होईल स्टोअर डाटा मॅनेजरकडे जाईल आणि नंतर इथं सेव्ह होईल. जर DDLने सेंड केली तर ती स्टोअर डाटा मॅनेजरकडे येऊ शकते किंवा त्याच्या मेटाडाटा तो कुठं स्टोअर होईल मग डाटा डिक्शनरीमध्ये. अशा प्रकारे तुमचा डाटाबेसचं स्ट्रक्चर आहे. आणि हा क्वेश्चन तुमचा इम्पॉर्टंट आहे. हा भरपूर वेळेस विचारला जातो 4 मार्क्ससाठी. बघा विंटर 2013 विंटर 14 समर 15 विंटर 16 आणि समर 16 अशा सर्व एक्झाम्समध्ये हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारला गेला आहे. त्यामुळे हा व्यवस्थित करा. थँक्यू स्टुडंट्स.